नमस्कार. आज आपण आलू पराठा पाहणार आहोत. त्यामुळे सुरुवातीलाच मी तुम्हाला आलू पराठाची स्टफिंग खोलून दाखवलेली आहे. अगदी भरगच्च असा आलू पराठ्याचं स्टफिंग मी इथे भरलेलं आहे. आलू पराठ्याची रेसिपी साध्या सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते चांगले मॅश करून घ्या. 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडीशी कोथिंबीर, एक बारीक चिरलेला कांदा घाला. ओवा घालायचा आहे आपल्याला, लाल तिखट घालूया. इथे आमचूर पावडर घातलेली आहे आणि सिक्रेट मसाला म्हटलं तर पावभाजी मसाला घाला आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार. आणि थोडंसं इथे मी आलं किसून घातलेलं आहे. ओवा आणि आलं तुम्ही जरूर घाला, त्यामुळे काय होईल, आलू पराठा पचायला हलका जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पावभाजी मसाला वापरा, म्हणजे खूप छान टेस्टी असा आलू पराठा तुमचा तयार होईल. इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल घालून कणिक मळून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण आलू पराठ्याचं स्टफिंग भरून घेऊया. अगदी ढाबा स्टाईल पद्धतीने इथे मी आलू पराठ्याची रेसिपी दाखवलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे. कुठेही जोर लावून पराठा लाटायचा नाही आहे, नाहीतर तो फाटू शकतो. इथे बघू शकता तुम्ही, मी हलक्या हाताने पराठा लाटत आहे. आता इथे तवा गरम करून घेतल्यानंतर पराठा चांगला शेकून घेऊया. इथे तुम्ही पराठा शेकवताना त्याच्यामध्ये तूप लावा किंवा तुम्ही अमूल बटरसुद्धा लावू शकता. इथे मी साजूक तूप लावलेलं आहे आणि अगदी छान असा खरपूस असा पराठा आपल्याला शेकवून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला पुन्हा या पराठ्याचं स्टफिंग दाखवते. अगदी सॉफ्ट असं स्टफिंग तयार झालेलं आहे. आलू पराठा एकदम सॉफ्ट तयार होतो. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा आलू पराठ्याची रेसिपी नक्की खा. कसं वाटलं आलू पराठ्याची रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा. तसेच रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.